शोभे काय नीच पण आहे का हा? श्रावणीसाठी भाजी आमटी काय बी ठेवली नाहीस? ती काय कोरडा भात खाणार आहे? आई बाई, एक मिनिट मी काय करतो बघा. ये घे. का यावरती कसामी अनमागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा बाबू कसामी अनमागू कुणा. आपली श्रावणी कशी असेल ग तिथे? तुला तिची चौकशी करायला जमणार आहे का? भैया साहेबांनी या घरात सक्त ताकीद दिली आहे की यापुढे या घरात श्रावणीचं नाव कुणीही घेणार नाही. मला तिची काळजी वाटते ग. मामी, मी आता शुभूच्या घरीच जाऊन आले. काय? तू तिच्या सासरी गेली होती? कशी आहे का माझी श्रावणी? सुखात आहे का ग ती? ती लोक तिला नीट नांदवतायत ना? सांग ना, ती काय म्हणाली का? तुला काही निरोप दिलाय का तिने? मोक्षा, तू शांत कायस? बोल ना, सांग ना मला. मामी सांगते, सगळं सांगते. मी तिकडे गेले तर मला एक वेगळंच चित्र दिसलं. मुळात ती आमच्यावरती वेळ आली आहे ना, फक्त तुझ्यामुळे आली आहे. या मुलाने जर स्वीटीची लग्न केलं असतं ना, तर आमच्यावर ही वेळच आली नसते. श्रावणी, मोक्षा, काय? शुभूच्या घरचे असं वागवतायत तिला? हो. आणि मी श्रावणीला भेटायला गेले तर श्रावणी मला भेटलीच नाही. तिने मला बघितलं तरी माघारी वळून आत निघून गेली. आई म्हणून माझं काळीच तुटतंय ग. मला नाही राहवत आता. मी बोलणार तिच्याशी. मामी, पण मामाला कळलं तर